विक्राळ साधिले नाम, दूर होतील विघ्न कर्म, साधतील धर्मनेम, हे पुरुषोत्तम बोलिले. तव अनुष्ठान सुगम, साधिले सर्व सिद्धिनेम. क्षेम असेल सर्व धर्म, सर्व काळ फळले. ज्ञानदेव कर्म अकर्ता, पावन झाला श्री अनंता. सुखदुःखाचा हरी भोगता, सर्व काळ आम्हा आला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 127 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः, तस्यहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अर्थात यापूर्वी आपण आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी या 4 प्रकारच्या भक्ताचं आपण चिंतन केलं आहे. आणि यापूर्वीच्या श्लोकात तसा उल्लेखही आलेला आहे. याबरोबरच मोक्षप्राप्तीचा निरनिराळ्या पद्धतीचाही उल्लेख आलेला आहे. कोणी हठयोगानं मोक्षाची प्राप्ती करून घेत असेल, कोणी तप करून, कोणी ज्ञानमार्गानं, तर कुणी या भक्तिमार्गाचा अवलंब करून मोक्षाची प्राप्ती करून घेत असतो. भगवंत सांगतात की अर्जुना, माझी भक्ती हा सर्व भक्तिमार्गांमधला सुलभ असा प्रकार आहे, अतिशय सोयीचा प्रकार आहे. फक्त मी आणि माझं म्हणायचं सोडून द्यायचं, म्हणजेच संन्यस्त वृत्तीनं जगायचं आणि संन्यस्त होऊन माझ्या ठिकाणी सर्व भावे लीन व्हावं. आणि मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. काय नाही महाराज, फक्त मी आणि माझं म्हणायचं सोडून द्यायचं. मी आणि माझं म्हणणं सोडलं, स्वार्थ सोडला की सगळ्या गोष्टींविषयीची आसक्ती दूर होते महाराज. अनासक्त होऊन जातो जीव, कारण खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झालेली असते. येताना सोबत काही आणलं नाही आणि जाताना इथलं भौतिक जगतातलं, ज्याला आम्ही सुख म्हणून ज्या वस्तूंकडे पाहतो, द्रव्यदारा, धन, पुत्र, हे सगळं याच ठिकाणी राहणार महाराज. सोबत त्यातला कणसुद्धा नेता येत नाही. आणि हे सूत्र जीवनामध्ये उतरलं की मनुष्य संन्यस्त होऊन जातो. कारण या सगळ्या वस्तूंचा स्वामी एक मात्र तो परमात्मा आहे, याची खात्री पटते महाराज. 7-12 आतापर्यंत नावं कितीतरी बदलले, 7-12 मात्र ते शेत त्या स्वामीचं आहे, ते तिथंच आहे महाराज. त्याचा खरा स्वामी तोच आहे. तुम्ही आम्ही फक्त हे तात्पुरत्या स्वरूपात 7-12ला लागलेले नावं आहेत महाराज. कायमस्वरूपी असं कुठलंच नाव राहत नाही. व्यक्ती गेली की त्याच्याबरोबर ते नावही पुसलं जातं, त्याचा वारस पुढचा बसतो. नावं बदलत राहतील, परंतु वस्तू जी आहे ती तिथंच असते. वस्तूमध्ये, तिच्या मालकामध्ये कुठेही बदल होत नाही. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक कणामध्ये भगवताच्या निर्मितीचं स्टॅम्पिंग आहे महाराज. त्याच्याच संमतीनं जड चेतन जे काही दृश्य अदृश्य असेल, हे सर्व त्यांच्या कृपेनं निर्माण झालेलं आहे, उत्पन्न झालेलं आहे.
अव्यक्त्यादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. भगवंत अर्जुनाला सांगतात, खंत कशा करता करायची? अरे तू आज दिसतोय अर्जुना, पूर्वी तू होतास का? अव्यक्तादीने भूतानी, तू व्यक्त झालेला जो आहे पूर्वी नव्हताच, आता आहे आणि भविष्यात नसशील, पुढे नसशील. मग ह्या होणाऱ्या परिवर्तनाला माझं म्हणून म्हणण्यात काय अर्थ आहे? भगवंत सांगतात, हे सृष्टीचक्र आहे, कालचक्र आहे. त्या ते कालचक्र आपलं कार्य करत असतं, प्रत्येक जीवाला प्रगत करत असतं आणि प्रगत झालेलं त्या संधीचं सोनं आम्हाला करता आलं पाहिजे. मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, त्या देहाच्या माध्यमानं भगवंताची प्राप्ती करून घेता आली पाहिजे, भगवत धामाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. तेच त्याचा ध्यास लागणं आणि त्या दृष्टीनं प्रयत्नशील असणं, याला विशुद्ध भक्तियोग म्हटलेलं आहे. या श्लोकामध्ये या भक्तियोगाच्या अर्थात विशुद्ध भक्तियोगाचाच उल्लेख आलेला आहे महाराज. यात ज्ञान, कर्म, हट या सगळ्यांविषयी याचा उल्लेख असला तरी केवळ भक्ती, आणि तीही कशी तर अनन्यचेताः, सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी शरण आलेला जीव, स्वत्वाचा विसर पडलेला, स्वतःला ईश्वर तत्वामध्ये समर्पित करून दिलेला असा जो जीव, तो जेव्हा अनन्य भावानं, अनन्यश्चेताः सततम यो मां स्मरती नित्यशः, स्मरणसुद्धा कसं आहे? नित्य नेमानं आहे. अखंड ऐशे खंडेना त्याचे नाम विठोबाचे तुका म्हणे. एक क्षणसुद्धा त्याचा विसर पडायला नको. स्वर्गामध्ये म्हणे राधा राणी आणि भगवंताची भेट झाली. त्यावेळेस भगवंताचं साहजिकच विराचे घडघड अश्रू आलेत म्हणे. ते अश्रू पाहून राधा राणी हसली. म्हणले आता काय झालं अश्रू ढाळायला? म्हणले काही नाही, मी खरंच चुकलो म्हणे. मी एकदा गोकुळ सोडलो, पुन्हा तुला भेटण्यासाठी कधीच आलो नाही म्हणे. पण एक सांगू, ज्या वेळेस तुझी आठवण व्हायची त्या वेळेस मी फार बेचैन होत होतो म्हणजे भगवंत सांगतात. राधा राणी अतिशय कुत्सितपणे हास्य केलं राधा राणीनं. म्हणे तू हसायलीस? म्हटले हसू नको तर काय करू? म्हणे तुला नाही जाणवत होतं का? राधा राणी म्हणले काय? अगं विराचं आठवणीत आल्यानंतर तुला असं बेचैन झाल्यासारखं होत नव्हतं का म्हणे. राधा राणी म्हणते तुझा विसरच पडला नाही, आठवायचा प्रश्नच कुठे उपस्थित आला म्हणे. भगवंताचा विसर कधीच पडू नये. जागृती, सुप्ती, स्वप्ने सगळ्या अवस्थांमध्ये दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, हे प्रेमाचं लक्षण आहे महाराज. विसरायचा प्रयत्न केला तरी क्षणभरही जे विसरत नाही अशी अवस्था जीवाच्या ठिकाणी भगवंताच्या नामाविषयी यावी, भगवंताच्या रूपाविषयी, त्याच्या स्मरणाविषयी अशी अवस्था व्हावी महाराज. जीवना वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी. माशाला पाण्याच्या बाहेर काढलं की तो कसा तळमळतो, तसं भगवंताच्या नामाचा थोडा जरी खंड पडला तरी चित्ताच्या ठिकाणी तितकी बेचैनी उत्पन्न व्हायला पाहिजे. याला अनन्य भक्ती म्हटलेली आहे महाराज. आणि अशी अनन्य भक्ती जो करतो तो भक्त, भगवंत म्हणतात योमद भक्त हा समे प्रिय. असा भक्त अर्जुना मला आवडतो आणि मग मी त्याची पुढची सर्व व्यवस्था करतो. त्याला मोक्षाच्या प्रती घेऊन जाण्याचं कार्य मी करत असतो. त्याला कशाचीही कमतरता पडू देत नाही. योग पद्धतीमध्ये काही प्रमाणात भक्तीचा समावेश असतो महाराज, परंतु भक्तीमध्ये मात्र या सगळ्याच
मार्गांचा समावेश झालेला असतो. कारण अंतःकरण ते विशुद्ध होऊन गेलेलं असतं, स्वत्वच विसरलेलं असतं. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगुदशा. अशा मुक्तानंदामध्ये असा भक्त आपलं जीवन व्यतीत करत असतो महाराज. म्हणून अशी अनन्य भक्ती जेव्हा साधकाच्या अंगी अवगत होते, प्राप्त होते, त्यावेळेस त्या साधकाला काही करण्याची आवश्यकता पडत नाही. भगवंत सांगतात, ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते उपासते तयाते मीच सेवी. मीच त्यांचा सेवक बनून जातो अर्जुना. कशाचेही त्याला कमतरता पडू देत नाही. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 127 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, तया देहावसान जै पावे तै तिही माते स्मरावे. मग म्या जरी पावावे तरी उपास्थिते कायसी. शंकेला या ठिकाणी वावच ठेवू नको, भगवंताचं सांगणं आहे. तया देहावसान जै पावे, मृत्यू पावला. अहो जो आलाय त्याला मृत्यू आहेच. आएगा सो जाएगा, जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवंजन्म मृतस्य च तस्मात अपरिहार्यते नतम शोचितु मर्यसी. भगवंत सांगतात, अर्जुना जन्म आणि मृत्यूविषयी तू चिंताच करू नको आणि विचारही करू नको. विचार करून तुझा टाईमही वाया घालू नको. कारण हे सगळं लिखित आहे आणि त्याच्याप्रमाणे ते घडणार आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. यात दुसरं नवीन असं काहीच निष्पन्न होत नाही. आएगा सो जाएगा. जन्म आहे तिथं मृत्यू आहे. मग असा जन्मलेला जीव तया देहावसान जै पावे, ज्या वेळेस त्याचं अंतवेळ येते तो मरतो, या जगताचा निरोप घेतो. या देहातून, या कुळीतून जो आपलं अस्तित्व, आपलं चैतन्य काढून घेतो, तै तीही माते स्मरावे. आणि ते काढत असताना त्यानं माझं स्मरण करावं. मग म्या जरी पावावे तरी उपास्थिते कायसी. आणि त्याच वेळेस मी त्याला प्रसन्न व्हावं, त्याला पावावं. मग इतर आयुष्यभर त्यानं केलेली जी साधना आहे ती वाया गेली असं म्हणता येईल का? किंवा मग तिची गरज काय असा प्रश्नही पडू शकतो की शेवटच्या समयी भगवंताचं नाम मुखात घ्यावं आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी. उर्वरित आयुष्य तेवढं सेकंद सोडून उर्वरित आयुष्य जे आहे ते आपल्या स्वेच्छेनं आणि संसारामध्ये मग्न राहून सगळे विषय सेवन करून जगावं. अपरस्पर संभूतं किंमन्यत काम हेतुकम. भगवंताचा इतर ठिकाणी काय संबंध आला? मग खावं प्यावं आरामात राहावं असं नाही भगवंत सांगतात. आयुष्यभराची साधना माऊली वर्णन करतायत. आयुष्यभराची साधना असल्याशिवाय तो क्षण प्राप्तच होत नाही. इतकं सोपं जर असतं शेवटच्या समयी राम म्हणायचं आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची तर धर्म शिल्लकच राहिला नसता महाराज. आयुष्यभर सगळे अधर्मी कर्म करून शेवटी श्रीराम म्हणायचं आणि जीव सोडायचा आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची. इतकं सोपं नाही आहे. माऊली या ठिकाणी वर्णन करतायत, तया देहावसान जै पावे तरी तीही माते स्मरावे. मग म्या जरी पावावे तरी उपास्थिती कायसी. फक्त तेवढ्याच क्षणानं मी त्याला प्राप्त होतो असं नाही अर्जुना. त्याचं सातत्य असतं जीवनामध्ये. त्यानं माझं नाव त्याच्या मुखामध्ये उतरवलेलं असतं. माझं रूप त्याच्या चित्ताच्या ठिकाणी फिट्ट झालेलं असतं. एक क्षणभरही तो मला विसरत नाही आणि तीच साधना त्याला उपयोगी पडते. आणि सहज रीतीनं अंतकाळी माझं नाम त्याच्या मुखामध्ये येतं, माझं स्मरण येतं आणि मग मी त्याला अंतर न देता त्याच्याच सेवेत राहून वाट दावी करी धरून या त्याच्या हाताला घेतो आणि माझ्या धामाच्या प्रती त्याला सन्मानाने घेऊन येत असतो. तया देहावसान जै पावे तै तीही माते स्मरावे. मग म्या जरी पावावे तरी उपास्थिते कायसी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.